बीजेएसच्या जैन पारिवारिक अदालतचे उद्घाटन। कौटुंबिक वैवाहिक प्रश्न समाजाच्या पातळीवरच सामोपचाराने सोडविणारा दिशादर्शक उपक्रम। वर्तमान काळात लग्नानंतर निर्माण होणारे कौटुंबिक वाद, कलह आणि घटस्फोटांची संख्या देशभरात झपाट्याने वाढत आहे। दिवसेंदिवस ही समस्या अधिकच गंभीर होत असून सामाजिक व्यवस्थेसाठी हा विषय चिंतेचा ठरत आहे। या अनुषंगाने समाजातील समस्या समाजाच्या पातळीवरच संवाद व सामोपचाराने सोडवण्याचा जैन पारिवारिक अदालत हा एक नवा आणि प्रभावी मार्ग भारतीय जैन संघटनेने उभा केला आहे। या जैन पारिवारिक अदालतचे उद्घाटन उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश पुखराज बोरा यांच्या हस्ते सेनापती बापट रोड पुणे येथे संपन्न झाले। या प्रसंगी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुठ्ठा, वर्धमान प्रतिष्ठानचे विलास राठोड, कोमल जैन, रमेश नवलाखा आदी मान्यवर उपस्थित होते। आता घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे। जनरेशन गॅप वाढत चाललेली आहे। लोक खूप मोठ्या प्रमाणावरती सुशिक्षित मुलं-मुली होत आहेत। त्यांच्या स्वतःच्या करिअर आशा आकांक्षा असतात। अशा परिस्थितीमध्ये कुटुंब व्यवस्था सांभाळून ठेवणं हा एक मोठा चॅलेंज झालेला आहे। अनेक लोक लग्न झाल्यानंतर त्यांच्यामध्ये घटस्फोटाचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललेलं आहे आणि कोर्ट कचेऱ्यामध्ये गेलं तर 5-5, 10-10 वर्ष लागतात। आम्ही जैन समाजामध्ये याच्यापूर्वी 1990ला समाजाच्या केसेस आम्ही समाजामध्ये सॉल्व करत होतो आणि त्याला आम्ही कौटुंबिक लवाद म्हणत होतो। समाजाच्या पातळीवरती ह्या केसेस सुटल्या पाहिजेत हे आम्ही मागे 15 वर्ष सिद्ध करून दाखवलेलं आहे। आणि आता सध्या नवीन पुन्हा एकदा आम्ही जैन पारिवारिक अदालत सुरू केलं आहे। जस्टिस पुखराजजी बोरा जे हायकोर्टचे रिटायर्ड जस्टिस आहेत, त्यांनी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पुढाकार घेतलेला आहे आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये जैन समाजामध्ये कुठलाही होणारा वैवाहिक प्रश्न हा या व्यासपीठावरती आला तर आम्ही आमच्या समाजातले वकील, आमच्या समाजातले जजेस आणि आमच्या समाजातले कार्यकर्ते हे एकत्र येऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये 23 अदालत स्थापन केलेल्या आहेत स्थानिक पातळीवरती आणि त्या अदालतीमध्ये ह्या केसेस जातात आणि तिथं आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे कमीत कमी 60-70-80% केसेस जरी आम्ही सॉल्व केल्या तरी कोर्टाचाही लोड कमी होऊ शकतो आणि आपसामध्ये निर्णय झाल्यानंतर तो एक सामाजिक बंधन त्यांच्यावरती येऊ शकतं आणि त्यांचं वाया जाणारं आयुष्य जे आहे ते आपण वाचवण्याचा प्रयत्न करू शकू। ह्या उद्देशाने हे जैन पारिवारिक अदालतची स्थापना करण्यात आलेली आहे। आदरणीय जस्टिस बोराजी ह्याच्यामध्ये सहयोग देत आहेत आणि त्यांचासुद्धा यापूर्वीचा अनुभव मोठा आहे। त्यांनीच पूर्वी हायकोर्ट जज असताना भारतीय जैन संघटनेला एक मेडिएटर म्हणून अप्रूव्हल दिलं होतं आणि आमचे निर्णय हे लोकांच्यावरती बंधनकारक राहत होते, तर ते आम्ही पुन्हा एकदा सुरू करणार आहोत आणि त्या हिशोबाने ह्या केसेस वाढून आम्ही एक दिशानिर्देश देतो आहोत इतर समाजाला सुद्धा की तुम्ही तुमच्या समाजामध्ये सुद्धा अशा प्रकारे जर अदालत स्थापन केली आणि कौटुंबिक लवाद स्थापन केले तर आपल्या समाजातल्या लोकांना, यंग जनरेशनला त्याचा खूप मोठा उपयोग होईल असं माझं मत आहे। सुरुवात केलेली आहे, आज आमचं उद्घाटन झालेलं आहे आणि 15 केसेस या ठिकाणी महाराष्ट्रातून आलेल्या आहेत। 24 केसेस आमच्याकडे आल्या होत्या, त्याच्यापैकी 10 केसेस ह्या इथे येण्याच्या आधीच सॉल्व झालेल्या आहेत। आता ज्या राहिलेल्या केसेस आहेत 14 केसेस ह्या आज या ठिकाणी सुनावणीसाठी आलेल्या आहेत। हे आता शांतीभाऊ मुठा जसं म्हणाले की घटस्फोटाची प्रकरणं वाढत आहेत, हे तर वस्तुस्थिती आहे आणि ती जैन समाजात नाही सर्वत्र वाढत आहेत। प्रश्न असा आहे की या प्रकरणांचा निपटारा वर्षानुवर्ष होत नाही आणि त्याच्यातून जी काही एक विषन्नता येते आहे किंवा एक तिला कुठे आपल्याला काही बांध घालता येईल का, आणि म्हणून सामाजिक पातळीवर जर असा प्रयत्न झाला तर त्या समाजाची पार्श्वभूमी असलेली माणसं तटस्थपणे त्याच्यामध्ये सहभागी झाली तर कोर्टांवरचा भार हा त्या पद्धतीने कमी होणार आहे आणि मीडिएशनच्या माध्यमातून हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने म्हणजे जोही काही निर्णय होईल, म्हणजे रियुनियन झाली तर खूप आनंद आहे, परंतु विभक्त व्हायचा जरी झाला तरी ते कुठेही फारशी कटुता न येता फक्त या पार्श्वभूमीवर किंवा या स्टेजवर होऊ शकतं। म्हणून हा प्रयत्न माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि याचा प्रचार प्रसार खूप झाला पाहिजे तर कदाचित याच्यामधून एक खूप चांगलं वातावरण निर्माण होईल आणि ही जी कुटुंब संस्था आज तुटत चालल्याचं आपल्याला लक्षात येत आहे ती कुठेतरी पुन्हा सावरली जाईल। माझं फार पूर्वीपासून म्हणणं आहे की लग्न ही अतिशय कौटुंबिक बाब आहे, पण ती लोकांनी आता आपल्या प्रतिष्ठेची बाब बनवलेली आहे।
म्हणजे ऐपत नसताना कर्ज काढून का होईना पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करण्याची जी आता लागलेली आहे, हिला कुठेतरी सामाजिक पातळीवर बंधन घालणं आवश्यक आहे. कारण लग्नाची ज्यावेळी परत नंतर विभक्त होताना हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो की बुवा आम्ही इतका खर्च केलेला त्याचं काय करायचं. हा प्रश्न टाळायचा असेल तर लग्नांवरचा खर्च हा मर्यादित करणं आणि तो कुटुंबापुरता मर्यादित करणं याची कुठेतरी सुरुवात करण्याची गरज आहे.